राज्यावर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली, तर काही ठिकाणी राजकीय नेते मंडळींविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येते। बीडमध्ये माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मराठा आंदोलकांनी सोळंके यांच्या माजलगावच्या बंगल्यावर धडक दिली। यावेळी संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोळंकेंच्या बंगल्यावर दगडफेक केली। आंदोलकांनी सोळंके यांच्या बंगल्यात शिरून पार्किंगच्या वाहनांची तोडफोड केली। आंदोलक एवढ्यावर थांबले नाहीत, या आंदोलकांनी पार्किंगमधल्या वाहनांना आग लावली। सोळंके यांच्या बंगल्यातून धुराचे मोठमोठे लोळ येत असल्याचं दिसून आलं। त्याला मराठ्याने मोठं केलंय, तो कधी सोसायटीत सुद्धा निवडून येऊ शकत नाही। महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाचा फेलियर आहे। प्रकाश सोळंके यांची मनोज जरांगे यांच्या बाबतची एक क्लिप व्हायरल झाली होती। या क्लिपमुळे सोळंके यांच्या बंगल्यावर आंदोलक धडकल्याचं बोललं जात आहे। बीडमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं। बीडमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत वाहनं पेटवून देण्याची घटना घडली असताना बीडमध्ये राष्ट्रवादीचं भवन सुद्धा जाळण्यात आलं। त्याचप्रमाणे बीडच्या माजलगावमध्ये नगर परिषद कार्यालय फोडण्यात आलं, आग लावण्यात आली। बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत। आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी बीड शहरातल्या राष्ट्रवादी भवन पेटवून दिलं। या परिसरात आगीच्या मोठ्या प्रमाणात ज्वाळा दिसून आल्या। या आगीत राष्ट्रवादी भवनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर बीडच्या माजलगाव नगर परिषदेत जाळपोळ करण्यात आली। आरक्षणाची मागणी करत असलेल्या जमावानं माजलगाव नगर परिषदेत घुसून जाळपोळ केली, त्यामुळे नगर परिषद इमारतीला आगीच्या ज्वाळांनी भेटलं। त्याचप्रमाणे परिसरात धुराचे लोट दिसून आले। या आगीत कार्यालयातील कागदपत्र जळाली। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलंय। या घटनेच्या नंतर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय, तर बीड नगर परिषदेच्या इमारतीवर दगडफेक करण्यात आली। यावेळी इमारतीच्या काचा फुटल्या। सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नसल्याचं कळतंय। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय। जागोजागी रस्त्यावर उतरून मराठा समाज आपला संताप व्यक्त करतोय। अनेक ठिकाणी आता आंदोलकांना हिंसक वळण सुद्धा लागलेलं पाहायला मिळतं। गेल्या 2 दिवसांपासून एसटीवर दगडफेक, जाळपोळ अशा घटना घडल्या। या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चालल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट लागू नये याची जबाबदारी घेतली पाहिजे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। हे आंदोलन भरकटत चाललेलं आहे। मराठे भरकटत चाललेले नाहीत, मराठे आधी कोणाच्याच वाटा जात नाहीत। या हिंसक घटनांमागे कोण हे शोधलं पाहिजे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले। याला गालबोट लावण्याचं काम हे कोण करतंय याचा विचार देखील आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे लोक वाचाळ पद्धतीनं बोलतात ते आवरावे। लाखोंचे मोर्चे काढूनही राज्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली नाही, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांना करून दिली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। रविवारपासून जरांगे यांची तब्येत खालावत असल्याचं पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली। या बैठकीत शिंदे समितीनं पहिला सविस्तर अहवाल सादर केला। या बैठकी संदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली। शिंदे समितीनं 1,72,00,000 नोंदी तपासल्या, त्यात 11,530 कुणबी नोंदी मिळाल्या। आणखी नोंदी पुरावे तपासण्यासाठी सरकारनं समितीला 2 महिन्यांची मुदत दिली आहे। समितीला 2 महिन्यांची मुदत दिली असली तरी अंतिम अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश समितीला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना मंगळवारपासून कुणबी दाखले देणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। जुन्या नोंदी त्या ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्या तात्काळ त्याची कागदपत्र तपासून त्यांना जे दाखले देण्याची प्रक्रिया देखील जी आहे सुरू करण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे। आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, महाराष्ट्रात घेणार। शिंदे समितीनं सादर केलेला अहवाल मंगळवारी कॅबिनेटमध्ये घेऊन तो स्वीकारून त्याची पुढची प्रक्रिया करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। जरांगे यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। अन्न, पाणी, औषधोपचार नाकारल्यानं जरांगे यांची तब्येत खालावत चालली। याच पार्श्वभूमीवर आरक्षण उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत, पाणी प्यायलं पाहिजे, असं शिंदेंनी म्हटलं। सरकारला मनोज जरांगे यांची चिंता असून त्यांचा लढा सरकारनं गांभीर्याने घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आम्हाला सरकारला देखील त्यांची चिंता आहे।
त्यांच्या तब्येतीची चिंता आहे. उपसमिती मंगळवारी जरांगे यांच्याशी संवाद साधणार आहे. जरांगेंनी थोडा अवधी द्यावा अशी मागणी शिंदेनी केली आहे. विनंती आहे की आपण थोडा वेळ यामध्ये सरकारला दिला पाहिजे. थोडा किती थोडं म्हणजे काय तर थोडं 40 वर्ष होत आहे का करता मग मरता का. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही जरांगे यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री फोनवरून जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं बोललं जात आहे. मनोज जरांगे यांचं आंदोलन 6व्या दिवशी सुरू होतं. अन्न पाणी त्याग करत जरांगे यांचं कडकडीत आमरण उपोषण सुरू आहे. शिवाय त्यांनी औषधोपचार सुद्धा नाकारले. त्यामुळे जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर जरांगे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते उभे राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी जरांगे खाली कोसळले. जरांगे यांची तब्येत खालावत असल्याचं पाहून अंतरवाली सराटीचे ग्रामस्थ भाऊक झाले. मोठ्या संख्येनं ग्रामस्थ जरांगेंच्या उपोषणस्थळी पोहोचले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. जरांगे यांनी पाणी प्यावं अशी साद ग्रामस्थांनी घातली. यात लहान मुलीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचा समावेश होता. ग्रामस्थांची विनवणी ऐकून जरांगेही स्वतःचे अश्रू रोखू शकले नाही. ग्रामस्थांचा आग्रह पाहून जरांगेंनी घोटभर पाणी पिण्याचा निर्णय घेतला. आपल्या समाजाला न्याय मिळायचा दिवस जवळ आला. मला तुमची माया कळते खरं आहे. न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला असून आता माघार घेणार नाही असंही जरांगेंनी स्पष्ट केलंय. बीड जिल्ह्यातील आमदार प्रदीप साळुंखे यांच्या घरावर दगडफेकीच्या घटनेच्या नंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणावरून राज्यभरात आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. मराठवाड्यात ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं होत आहेत. या हिंसक आंदोलनांचं लोण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळालं. भाजप आमदार प्रशांत बंब यांचं गंगापूर शहरातलं कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडलं. यावेळी कार्यालयातील सामानाची नासधूस करण्यात आली. मराठा आंदोलकांनी बंब यांच्या कार्यालयातल्या काचा फोडल्या, खुर्च्या देखील तोडल्या. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा समाजानं आज रास्ता रोको करण्यासोबत विविध प्रकारे आंदोलन करत आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचं पुन्हा एकदा लक्ष वेधलं. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमधील मराठा बांधव आक्रमक होत रेल्वे ट्रॅकवर उतरले. शेलगाव इथं रेल्वे ट्रॅकवर शेकडो मराठा बांधव जाऊन बसले. रेल्वे ट्रॅकवर मराठा बांधव जाऊन बसल्यानं रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. अर्धापूर तालुक्यात नांदेड नागपूर महामार्गावर आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. जालना संभाजीनगर महामार्गावरच्या गेवराई फाटात सकल मराठा समाजाच्या वतीनं टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे जालना संभाजीनगर महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मावळच्या कार्ला इथं मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन केलं. या जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. हिंगोली जिल्ह्यात वसमत ते कळमनुरी महामार्गावरच्या कुरुंदा इथं रस्त्यावर गुरं बांधून भजन करत मराठा समाजानं रास्ता रोको केला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या कलदगावमध्ये सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संतोष गवाणे या आंदोलकानं स्वतःला जमिनीत छातीपर्यंत गाडून उपोषण सुरू केलंय. मराठा आरक्षणासाठी कराडमध्ये मराठा समाजानं विराट मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले. मराठा समाजाचं भगवं वादळ या निमित्तानं कराडमध्ये पाहायला मिळालं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कराडमध्ये आज मराठा समाजाच्या वतीनं कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरासह गावागावातील मराठा बांधव हजारोंच्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले. कराडच्या दत्त चौकातून मराठा बांधवांच्या मोर्चाला सुरुवात झाली. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भावना मराठा समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यात आली. आणि शांततेच्या मार्गानं मवाळवादी भूमिकेतून तुम्हाला आम्ही आरक्षण मागतोय ते द्या. जर जहालवादी भूमिका आम्ही आक्रमित केली तर ती तुम्हाला परवडणार नाही, झेपणार नाही. पोलीस चालवतो 150 वाला पोलीस आहे तर मला आता मराठा आरक्षण पाहिजे. मला नाही भेटलं. माझी लाईफ 15,000 जाऊ पण माझ्या आई बहिणीला भेटलं पाहिजे, लहान लेकरांना भेटलं पाहिजे. माझ्या अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कराड बाजारपेठ, कन्याशाळा, मंडई ते तहसील कार्यालय या मार्गावरून हा मोर्चा निघाला. आरक्षण आमच्या हक्काचा अशा घोषणांनी कराडचा परिसर दणाणून निघाला. आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांचं नवं वेळापत्रक फेटाळलंय.
तसंच अत्यंत कठोर शब्दात राहुल नार्वेकरांवर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपूर्वी घ्या असे निर्देश देत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना खडेबोल सुनावलेत. आम्ही निकाल देऊन इतके दिवस झालेत, तुम्ही काहीच निर्णय का घेतला नाही असं म्हणत राहुल नार्वेकर यांना सरन्यायाधीशांनी सुनावलंय. यावेळी राहुल नार्वेकरांच्या वतीनं तुषार मेहतानी युक्तिवाद केला. मेहतानी फेब्रुवारी अखेरपर्यंतची मुदत मागितली. यावेळी दिवाळीच्या सुट्ट्या आणि हिवाळी अधिवेशनाचं कारण मेहतानी दिलं. मात्र वेळ वाढून द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा निर्णय 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले. जर नार्वेकरांनी जर असा निर्णय घेतला नाही तो सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल. न्यायाधीशांचाही निर्णय धुडकावणं याचे परिणाम फार गंभीर होतील. ऑर्डरमध्ये नेमकं काय लिहून येतं ते बघितल्याशिवाय कसं मी बोलू. न्यायव्यवस्था आणि विधिमंडळ यांच्यातील संघर्ष टिपेला जाईल का? या प्रकरणी पुढची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाताना महत्त्वाची आठवण. मराठा आंदोलनाचा मोठा भडका उडालाय. बीडमध्ये मोठा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय. नेत्यांची घरं, कार्यालय पेटवून देण्यात आली आहे. नेमकं काय घडलंय पाहूया. स्पेशल रिपोर्ट रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर.